नमस्कार मित्रांनो, आज आपण जी मराठीवरील लोकप्रिय मालिका सावळ्याची जणू सावलीमधील सर्वात महत्त्वाच्या सारंग मेहेंदळे यांचा अपघात कसा झाला, अपघातामध्ये त्यांचं खरंच दुर्दैवी निधन झालेलं आहे का, हेच सगळं काही जाणून घेणार आहोत। कारण सध्या मालिकेमध्ये सारंगच्या भीषण अपघातामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे। अनेकांना एकच प्रश्न पडला आहे की सारंगचं पुढे काय होणार, तो या अपघातामधून वाचणार की त्याच्या आयुष्याला वेगळंच वळण मिळणार। पण त्याआधी सारंग नेमका कोण आहे आणि त्याचा प्रवास कसा सुरू झाला हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। मालिकेची कथा सावली या साध्या कष्टाळू आणि मनाने अतिशय चांगल्या मुलीभोवती फिरते। तिचा रंग सावळा असल्यामुळे अनेक ठिकाणी तिला कमी लेखलं जातं, पण तिच्यामधील प्रामाणिकपणा, संस्कार आणि स्वाभिमान हेच तिचं खरं सौंदर्य असतं। आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी सुद्धा हार न मानता ती प्रत्येक परिस्थितीला अगदी धैर्याने सामोरे जाते। दुसरीकडे सारंग मेहेंदळे एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत मेहेंदळे कुटुंबातील हा तरुण स्वभावाने शांत, समजूतदार आणि कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा असतो। घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणारा आणि योग्य तेच करण्याचा प्रयत्न करणारा सारंग प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच आवडू लागतो। सारंगच्या आयुष्यामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असतानाच त्याची भेट सावलीशी होते। सावलीचं मन, तिचे विचार आणि तिचं वागणं सारंगला हळूहळू प्रभावित करू लागतं। बाह्य रूपापेक्षा माणसाचे गुण जास्त महत्त्वाचे असतात यावर सारंगचा विश्वास असतो। त्यामुळे सावलीबद्दल त्याच्या मनामध्ये आदर आणि नंतर प्रेम निर्माण होतं। मात्र प्रत्येक प्रेम कथेप्रमाणे या नात्याचाही प्रवास सोपा नसतो। मेहेंदळे कुटुंबातील काही सदस्यांना सावली अजिबात पसंत नसते। तिच्या साधेपणामुळे आणि आर्थिक परिस्थितीमुळे तिला वारंवार कमी लेखलं जातं। अनेकदा तिचा अपमान देखील केला जातो, तरीही सावली शांतपणे प्रत्येक प्रसंगाला सामोरी जाते। सारंग अनेक वेळा सावलीच्या बाजूने उभा राहण्याचा प्रयत्न करतो, पण एका बाजूला त्याचं कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला सावली, अशा कठीण परिस्थितीत देखील तो अडकत जातो। कुटुंब तुटू नये आणि सावलीवर देखील अन्याय होऊ नये यासाठी तो सतत संघर्षच करत राहतो। याच काळामध्ये मालिकेत अनेक गैरसमज, कटकारस्थान आणि नात्यांमधील तणाव दाखवला जातो। काही पात्र सारंग आणि सावली यांच्यामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। काही वेळा सारंगला देखील चुकीची माहिती दिली जाते, त्यामुळे त्याच्यासमोर अनेक कठीण निर्णय उभे राहतात। तरीही सारंगचं एक वैशिष्ट्य कायम दिसून येतो, तो कोणताही निर्णय घाईघाईने घेत नाही, सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करतो। म्हणूनच प्रेक्षकांच्या मनामध्ये सारंग या पात्राबद्दल वेगळं स्थान निर्माण होतं। या कथेमध्ये पुढे अनेक धक्कादायक घटना घडतात। सारंग आणि सावलीचं आयुष्य वारंवार बदलत राहतं। त्यांच्या नात्याची सतत परीक्षा सुद्धा घेतली जाते। आनंदाचे काही क्षण येतात, पण त्यानंतर लगेचच नवीन संकट उभी राहतात। याच घटनांमुळे पुढे मालिकेमध्ये मोठा बदल घडतो। काळ पुढे सरकतो, अनेक नाती बदलतात आणि सारंगच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना घडतात की त्याचा संपूर्ण जीवन प्रवासच बदलून जातो। आणि शेवटी कथा अशा टप्प्यावर येते ज्या ठिकाणी सारंगच्या भीषण अपघाताची घटना संपूर्ण मालिकेला नवीन वळण देऊन जाते। सारंगला सावलीचं मनापासून कौतुक वाटत असतं। तिचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि प्रत्येक माणसाला आपलंसं करून घेण्याची तिची जी पद्धत असते ती त्याला खूप जास्त आवडते। सावलीवर जर अन्याय झाला तर सारंगला ते अजिबातच सहन होत नाही, त्यामुळे तो अनेक वेळा तिच्या बाजूने सुद्धा उभा राहतो। पण याच कारणामुळे घरातील काही सदस्य त्याच्यावर नाराज सुद्धा होऊ लागतात। मेहेंदळे कुटुंब प्रतिष्ठित आणि श्रीमंत असलं तरी त्या घरामध्ये प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो। काही जण प्रेमाने वागतात तर काही जण सतत स्वतःचाच स्वार्थ पाहतात। सावली त्या घरात आल्यानंतर अनेकांना वाटतं की ती या घरासाठी योग्य नाही। तिच्या साधा राहणीमानामुळे आणि तिच्या सावळ्या रंगामुळे तिच्याकडे कमीपणाने पाहिलं जातं। पण सावली प्रत्येक वेळी शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करत असते। सारंगला मात्र माणसाची किंमत त्याच्या रूपावरून नाही तर त्याच्या स्वभावावरून ठरवायची सवय असते। त्यामुळे तो कधीही सावलीवरचा विश्वास कमी होऊ देत नाही किंवा तिच्यावरचा विश्वास सहज सोडत नाही। मात्र घरातील काही लोक वारंवार गैरसमज निर्माण करतात। एका घटनेचं दुसरंच रूप दाखवलं जातं, छोट्या छोट्या गोष्टींचे मोठे वाद निर्माण केले जातात। त्यामुळे सारंग अनेकदा संभ्रमात पडतो। काही वेळा सारंगला स्वतःच्या कुटुंबाविरुद्ध देखील जाऊन सावलीची बाजू घ्यावी लागते, तर काही वेळा कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी त्याला स्वतःच्या भावना सुद्धा बाजूला ठेवाव्या लागतात। हाच संघर्ष त्याच्या व्यक्तिमत्वाला अधिक मजबूत बनवतो।
प्रेक्षकांना देखील सारंगचं हेच रूप जास्त आवडू लागतं, कारण तो प्रत्येक निर्णय विचार करूनच घेत असतो. सावलीला देखील या काळामध्ये अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. तिच्यावर वेगवेगळे आरोप होतात, तिचा अपमान होतो आणि तिचा आत्मविश्वास खचवण्याचा देखील प्रयत्न केला जातो. पण ती कधीच हार मानत नाही. तिच्या धैर्यामुळे आणि तिच्या संयमामुळे सारंगचा तिच्यावरचा विश्वास आणखी वाढतो. मात्र नशिबाला काही वेगळंच मंजूर असतं. सारंग आणि सावलीचं आयुष्य स्थिर होईल असं वाटत असतानाच त्यांच्या नात्यामध्ये पुन्हा नवीन संकट येऊ लागतं. घरातील वाद वाढतात, गैरसमज देखील आणखी खोल जातात आणि दोघांच्याही आयुष्यामध्ये मोठे बदल घडू लागतात. या सर्व घटनांमुळे पुढे कथेत मोठा टाइम लीप येतो आणि सारंगच्या आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलते. याच बदलांमधून पुढे एक अशी घटना घडते जी संपूर्ण मालिकेचं कथानक बदलून टाकते. ती म्हणजे सारंगचा भीषण अपघात. मित्रांनो, सारंग हा नेहमीच आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणारा माणूस असतो. स्वतःच्या भावना तो बाजूला ठेवून तो प्रत्येक नातं जपण्याचा प्रयत्न करत असतो. पण आयुष्यातील सततच्या संघर्षामुळे आणि त्याच्यावर मानसिक आणि भावनिक ताण वाढत जातो. दुसरीकडे सावलीला देखील स्वतःच्या आयुष्यातील संकटांचा सामना करत असते. दोघांचं नातं अजूनही एकमेकांशी जोडलेलं असलं तरी परिस्थिती त्यांना वारंवार वेगळ्या दिशेने घेऊन जाते. मेहेंदळे कुटुंबातही वातावरण पूर्णपणे बदललेलं असतं. जुन्या वादांच्या जागी नवीन प्रश्न उभे राहतात. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात अडकलेला असतो, पण सारंग मात्र प्रत्येक अडचणीतून पुढे येऊन जबाबदारी स्वीकारत राहतो. त्याचा हाच स्वभाव प्रेक्षकांना त्याच्याशी जोडून ठेवतो. कथानक पुढे सरकत असतानाच अचानक एक धक्कादायक घटना घडते. सारंग एका प्रवासासाठी बाहेर पडलेला असतो. त्याच प्रवासादरम्यान त्याचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येते. ही बातमी वाऱ्यासारखी मेहेंदळे कुटुंबात पसरते आणि मेहेंदळे कुटुंबातील एकच खळबळ उडते. घरातील प्रत्येक सदस्य हादरून जातो. काही जण तातडीने त्याच्या मदतीसाठी धाव घेतात, तर काहींना या घटनेवर अजिबात विश्वासच बसत नाही. सावलीला देखील सारंगच्या अपघाताची माहिती मिळताच तिच्या पायाखालची जमीनच सरकते. भूतकाळातील सर्व आठवणी तिच्या डोळ्यांसमोर तशाच उभ्या राहतात. कितीही मतभेद झाले असले तरी सारंग तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा व्यक्ती असतो, ही जाणीव पुन्हा एकदा तिच्या मनात तीव्र होते. त्यामुळे ती देखील त्याच्या प्रकृतीची माहिती मिळवण्यासाठी धडपड करू लागते. अपघातानंतर सारंगची प्रकृती गंभीर असल्याचं दाखवलं जातं. डॉक्टर त्याच्यावर उपचार सुरू करतात आणि कुटुंबीय आशा निराशेच्या अवस्थेत त्याच्या प्रकृतीबद्दलची प्रत्येक बातमी ऐकत असतात. याच क्षणापासून मालिकेतील उत्कंठा आणखी वाढते. प्रत्येक भागामध्ये प्रेक्षकांना एकच प्रश्न पडतो, सारंग या जीवघेण्या संकटातून बाहेर पडणार का? सोशल मीडियावर या ट्रॅकमुळे अनेक अफवा देखील पसरू लागतात. काही ठिकाणी सारंगचा मृत्यू झाल्याच्या देखील चर्चा सुरू होतात. मात्र मालिकेच्या उपलब्ध आणि अधिकृत कथानकानुसार त्या टप्प्यावर सारंगचा मृत्यू निश्चित झालेला दाखवलेला नाही. कथेत त्याचा अपघात आणि त्यानंतरची गंभीर परिस्थिती हा मुख्य केंद्रबिंदू बनतो. त्यामुळे अफवा आणि मालिकेत दाखवलेलं कथानक यामध्ये फरक ठेवणं महत्त्वाचं आहे. सारंगच्या अपघातानंतर फक्त त्याचंच आयुष्यच बदलत नाही, तर सावली, त्यांची मुलं आणि मेहेंदळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यावर त्याचा खोल परिणाम होत असतो. पुढे प्रत्येक निर्णय, प्रत्येक नातं आणि प्रत्येक भावना या अपघाताच्या सावलीतूनच पुढे जाताना दिसते. सारंग हा नेहमी संपूर्ण कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून दाखवला गेला आहे. कोणतीही अडचण आली की तो पुढे होऊन जबाबदारी स्वीकारतो. त्यामुळे त्याच्यावरचं संकट ओढवल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्य हा अस्वस्थ होतो. त्याच्या प्रकृतीबद्दल सतत चौकशी सुरू असते. डॉक्टर काय सांगतात, पुढची परिस्थिती काय असेल आणि सारंग शुद्धीवर येईल का, या प्रश्नांनी प्रत्येक जण चिंतेत असतो. दुसरीकडे सावलीच्याही मनात प्रचंड भावनिक संघर्ष सुरू असतो. भूतकाळातील अनेक कटू प्रसंग असून देखील सारंगबद्दलची तिच्या मनामध्ये असलेली काळजी कमी झालेली नसते. म्हणूनच या अपघाताची बातमी कळाल्यानंतर ती स्वतःला सावरत सारंगसाठी देवाकडे मनापासून प्रार्थना देखील करू लागते. तिच्यासाठी हा फक्त एका व्यक्तीचा अपघात नसतो, तर तिच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या होतात. याच काळामध्ये मेहेंदळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याची खरी भूमिका समोर यायला लागते. संकटाच्या वेळी कोण नातं जपतो आणि कोण फक्त स्वतःचा विचार करतो हे सुद्धा हळूहळू स्पष्ट होत जातं. काही जण सारंग लवकर बरा व्हावा अशी मनापासून इच्छा व्यक्त करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात, तर काहींच्या वागण्यामध्ये अजूनही स्वतःचाच स्वार्थ दिसून येतो. त्यामुळे घरातील वातावरण आणखीच तणावपूर्ण बनतं. सारंगच्या अपघातानंतर मालिकेत भावनिक संवादांना अधिक महत्त्व दिलं जातं. अनेक जुन्या आठवणी पुन्हा समोर येतात. सारंगने कुटुंबासाठी केलेले त्याग, सावलीसाठी घेतलेले निर्णय आणि प्रत्येक नातं जपण्यासाठी केलेला संघर्ष
पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरेसमोर तसाच उभा राहतो। त्यामुळे या ट्रॅकला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो। सोशल मीडियावर या काळात अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होतात। काही ठिकाणी सारंगचा डायरेक्ट मृत्यू झाल्याचा देखील दावा केला जातो, तर काही ठिकाणी तो पूर्णपणे बरा होईल असं सुद्धा सांगितलं जातं। या अपघातामुळे पुढे सावलीच्या आयुष्यात देखील अनेक नवीन निर्णय घेण्याची वेळ येते। तिच्यासमोर नाती, जबाबदाऱ्या आणि भविष्य यांच्यात निवड करण्याची वेळ उभी राहते। सारंगच्या आयुष्यात आलेलं हे संकट फक्त त्याच्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर प्रत्येक पात्राच्या आयुष्यावर त्याचा परिणाम दिसू लागतो। आणि याच कारणामुळे सावळ्याची जणू सावली या मालिकेत सारंगचं पात्र आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये विशेष स्थान टिकवून आहे। तो फक्त एक नायक नाही, तर संकटात देखील कुटुंबासाठी उभा राहणारा, नात्यांना जपणारा आणि योग्य गोष्टीसाठी संघर्ष करणारा व्यक्ती म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे। मित्रांनो, मालिकेतील अनेक पात्र येतात आणि अनेक पात्र जातात। काही काळापुरती लक्षात राहतात, तर काही पात्र कायमची प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून जातात। सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सारंग हे असंच एक पात्र आहे, कारण तो फक्त एक नायक म्हणून नाही, तर एक मुलगा, पती, वडील आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा माणूस म्हणून प्रेक्षकांसमोर उभा राहतो। सारंगच्या पात्राची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याचा संयम। अनेक वेळा त्याला चुकीचं देखील समजलं जातं, त्याच्यासमोर खोट्या गोष्टी देखील मांडल्या जातात आणि त्याच्या प्रत्येक निर्णयावर प्रश्न सुद्धा उपस्थित केले जातात। तरी देखील तो लगेच कोणावरही आरोप करत नाही, परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि शक्य तितका न्यायाने निर्णय घेण्याचा त्याचा प्रयत्न असतो। सावलीसोबतचं त्याचं नातं देखील याच कारणामुळे वेगळं ठरतं। दोघांच्या आयुष्यामध्ये गैरसमज, वाद, अंतर आणि संकट आली, पण त्या नात्याचा भावनिक धागा पूर्णपणे कधीच तुटत नाही। काही वेळा परिस्थिती दोघांना वेगळं करते, तर काही वेळा नियती त्यांना पुन्हा एकमेकांसमोर उभी करते। म्हणूनच प्रेक्षकांना सारंग आणि सावलीची जोडी विशेष आवडते। मेहेंदळे कुटुंबातील सुद्धा सारंगचं स्थान खूप महत्त्वाचं आहे। घरातील प्रत्येक व्यक्तीशी त्याचं वेगळं नातं आहे। काहींवर त्याचा जीव असतो, तर काहींशी मतभेद असतात, पण कुटुंब तुटू नये ही त्याची कायमच इच्छा असते। त्यामुळे अनेक वेळा तो स्वतःच्या आनंदाचा त्याग करून आपल्या कुटुंबासाठी कठीण निर्णय घेताना सुद्धा दिसतो। मालिकेमध्ये वेळोवेळी आलेल्या मोठ्या घटनांनी सारंगच्या स्वभावाची खरी ओळख करून दिलेली असते। संकट आलं तरी तो घाबरत नाही, तर त्याचा सामना करण्याचा नेहमीच प्रयत्न करतो। म्हणूनच त्याच्या आयुष्यामध्ये कितीही वादळं आली तरी सुद्धा तो पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करतानाच नेहमी दिसतो। सारंगच्या अपघाताचा ट्रॅकही याच कारणामुळे प्रेक्षकांच्या मनाला भिडला, कारण इतका मजबूत आणि कुटुंबासाठी जगणारा माणूस अचानक अशा संकटामध्ये सापडल्याचं पाहून अनेक प्रेक्षक भावुक झालेले असतात। मालिकेतील या वळणानंतर सोशल मीडियावरही सारंगबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या। अनेकांनी त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली, तर काहींनी पुढे कथेत काय होईल याबद्दलचे वेगवेगळे अंदाज देखील व्यक्त केलेले होते। मित्रांनो, आतापर्यंत आपण सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सारंग या पात्राचा संपूर्ण प्रवास जाणून घेतला। आता शेवटी थोडक्यामध्ये जाणून घेऊया की या भूमिकेला पडद्यावर जिवंत करणारा अभिनेता सैकीत कामत यांच्याबद्दल। सैकीत कामत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील तरुण कलाकारांपैकी एक मानले जातात। अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं आणि हळूहळू आपल्या नैसर्गिक अभिनयामुळे प्रेक्षकांची पसंती सुद्धा मिळवली। सुरुवातीपासूनच अत्यंत शांत, संयमी आणि भावनिक भूमिका साकारण्यामध्ये त्यांची वेगळी ओळख निर्माण झालेली असते। सावळ्याची जणू सावली या मालिकेतील त्यांना सारंग मेहेंदळे ही महत्त्वाची भूमिका मिळालेली असते आणि याच भूमिकेमुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणामध्ये वाढते। मालिकेतील त्यांनी साकारलेला सारंग मेहेंदळे हा प्रेमळ, जबाबदार आणि कुटुंबासाठी जगणारा तरुण प्रेक्षकांना खूप आवडला। विशेषतः भावनिक प्रसंगामध्ये त्यांनी केलेला अभिनय अनेकांच्या पसंतीस सुद्धा उतरला। सोशल मीडियावर देखील सैकीत कामत यांना चांगला प्रतिसाद मिळत असतो। मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे काही फोटो, काही व्हिडिओ आणि विविध प्रसंग चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा केले जातात। सारंगच्या अपघाताचा ट्रॅक सुरू झाल्यानंतर तर अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं। खाजगी आयुष्याबद्दल जर आपण बोललो तर सैकीत कामत हे आपलं वैयक्तिक आयुष्य फारसं सार्वजनिकपणे मांडत नाहीत। उपलब्ध सार्वजनिक माहितीनुसार त्यांनी त्यांच्या वैयक्तिक नातेसंबंधाबद्दल किंवा त्यांच्या लग्नाबद्दल, प्रेमसंबंधाबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही। त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या अफवा आणि अप्रमाणित पोस्टवर कधीच विश्वास ठेवणं योग्य ठरणार नाही। कलाकार म्हणून ते सतत नवीन भूमिका साकारण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात। मात्र सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सारंगी भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या भूमिकांपैकी एक ठरलेली आहे आणि याच पात्रामुळे
त्यांना घराघरामध्ये ओळख मिळाली, सगळ्यांच्या मनात त्यांचं वेगळं स्थान निर्माण झालं आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान त्यांनी निर्माण केलं. सारंगच्या भूमिकेतून त्यांनी प्रेम, जबाबदारी, कुटुंबावरील निष्ठा आणि संकटात देखील खंबीर राहण्याचा संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे आजही अनेक प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावापेक्षा सारंग या नावानेच ओळखतात. अशा प्रकारे सावळ्याची जणू सावली या मालिकेतील सारंगचा हा प्रवास हा फक्त एका पात्राचा प्रवास नाही, तर नाती, विश्वास, संघर्ष आणि संकटावर मात करण्याची कहाणी आहे. म्हणूनच या मालिकेतील सारंग हे पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान टिकवून आहे. तुम्हाला सावळ्याची जणू सावली ही मालिका आवडते का? तुम्ही ती मालिका पाहतात का? आणि यामधील सारंग आणि सावली यांची जोडी तुम्हाला आवडते का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. लवकरच भेटूया.